हॅलो मावशीसाठी फरमाईश आले. गजानन जोईन 100 रुपये, सचिन खांडेकर 100 रुपये आणि मितेश मुकनाक 100 रुपये यांचं नाव घेऊन मावशीने उकाणा घ्यायचा आहे. मावशीसाठी फरमाईश आहे. ज्यावेळी पृथ्वीवर अधर्म माजू लागला त्यावेळी पृथ्वी गायीचे रूप धारण करून ब्रह्मदेवाला शरण गेली. असेच त्या कंसरूपी राक्षसाने आपल्या दैविक शक्तीचा वापर करून पृथ्वीवरील लोकांवर अत्याचार केले. त्याचवेळी विष्णूने अभय दिले की देवकीच्या पोटी 8वा अवतार धारण करून त्या कंसाला ठार मारून या पृथ्वीचे रक्षण करेल. त्या कंसाने देवकीच्या 7 पुत्रांचा बळी घेतला आणि 8वा अवतार मी देवकीच्या पोटी घेऊन गोकुळी नंदाच्या घरी आनंदाने वाढत आले. परंतु गोकुळातील गवळणी आपला थाटमाट करून मथुरेच्या बाजारी चाललेत. त्यांना वेळी चढवून त्यांचा रस्ता प्रतिबंध केला पाहिजे आणि ही कामगिरी माझे सवंगडी चोख पार पाडतील. सुदामा, अरे सुदामा. हा देवा. अरे लवकर बाहेर ये. हा लगेच आलो. देवांच्या चरणी प्रणाम. आशीर्वाद असो सुदामा. देवा असं घाईघाईने का बोलवलं? सुदामा, तुमच्यावर एक जबाबदारी सोपवत आहोत. कसली? सुदामा, 16,360 गोपिकांचा मेळा थाटमाट करून मथुरेच्या बाजारी चाललाय. त्यांचा रस्ता प्रतिबंध करण्याची जबाबदारी मी तुमच्यावर सोपत आहे. ठीक आहे देवा. पण देवा त्यांनी विचारलं हुकूम कोणाचा तर हुकूम आमचा आणि कायदा तुमचा. ठीक आहे देवा, आताच तयारीला लागतो. ठीक आहे, येतो मी. सुशील कुमार धुमक 500 रुपये, निलेश धुमक 500 रुपये संपूर्ण कार्यक्रमासाठी बक्षीस आलंय. तरी यांना शाहिरी मानाचा मुजरा. धन्यवाद. देवाने सांगितलेली कामगिरी ही काय आपल्या एकट्याने झेपायची नाही. आपण आपल्या संतीचे सवंगडी यांनाच बोलावलं पाहिजे. बोबड्या, अरे बोबड्या. बोबड्या, अरे बोबड्या. अरे काय झाला बॉम्बलायला? अरे तू आहेस कुठे? अरे असशील तसा ये ना गाड्या. अरे तू काय याला बिला झाला काय? अरे तटा आलो तो लोक मला याला बोलतील. बरोबर ते जाऊ दे, तू ये इकडे आणि येताना पेंद्याला आणि बोबड्याला घेऊ दे. हा आणतो. अरे ये पेंड्या. काय रे काय? अरे ये वाकल्या. अरे काय रे काय? त्याला तुझा हाक मारतोय. आलो. त्याला गाई तोला.
विटाया तुम्ही येता का? हाक मारली सुदामाला, येल मनाला तुम्ही लवकर. मेघात फकल्या खोबल्या. आम्ही निघालो तुम्ही येता का? आम्ही निघालो तुम्ही येता का? अलं? काय ना काय सुदामा? अरे तट्याला बोलवली? अरे काय बोलतोय रे? अरे तो बोलतोय कशाला बोलवलीस? हा अले लेंड्या, म्हणून तुला मी माझ्या बरोबर नेतो. अलं माझी भात्या फक्त लेंड्याला टमाते. अरे हा मग जेव्हा तुला बायको ओळखत नाही त्याच्या आधीपासून मी तुला ओळखतो. जेव्हा तू पूर्ण या गोकुळात हा बिना चड्डीचा फिरायचा. फट फट त्याचा इथला हात घालून निघतो. अरे काय तुम्ही होतात कुठे रे? अलं हा वाटल्या. काय काय वाकडा काय? हा तर तावत आहे. हा अले ह्याचा बैल पण तावत आहे. काय बोलतोय? मग बोबड्या, माझ्या बैलाला काय म्हणू नकोस. अरे तुझी गाय तशी आहे. हा? मग अरे नक्की झालंय तरी काय विषय काय नक्की? अलं काय चालू? अलं ह्याचा बैल आहे ना हा माझ्या तपिलावर लाईन मारतो. काय रे तुझा बैल पण तुझ्यासारखाच आहे. अरे जरा जवानाच आहे. आता नाही करील मग काय तर करील काय? अलं नाही तो मुद्दाम करतो. मुद्दाम? अरे मुद्दाम नाही, तुझी गाय येते असा चारा घालते हा मा मा करीत येते. नाही अलं नाही याचा बैलच आहे ना आता ताला घेतो तोंडात आणि माझ्या कपिलाकला आता बघत 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 लाल कांदी टाकतो. हा बैल तुझ्यापेक्षा जास्त डांबीस आहे. मग आता जरा झालाय जरा बघून त्याला आवडते याची. काय अरे गाय काय का बोल मी सापडला. अरे हे अरे अलं पण मी काय मी काय म्हणतो? म्हणतो? तू अरे त्याला लोललीत बोल. अरे मी सांगतो ते हा मी ज्या कामासाठी बोलायला ते काम पहिलं आपण करूया आधी. हा बरोबर करूया. अरे कोणतं कृष्ण काम? अरे कृष्णदेवाने आपल्याला कामगिरी सांगितले. अरे गवळलेले ना थाटमाट करून मथुरेच्या बाजारात जात आहेत. मग त्यांचा आपल्याला रस्ता प्रतिबंध करायचा आहे. हा अरे पण त्या दाताच्या डाव दे तुझ्या का पोटात दुखतंय पण. माहिती का उगाच आपल्याला पण बोलावलं. अरे त्या गवळीचा रस्ता आपल्याला प्रतिबंध करायचा आहे. प्रतिबंध. काय बोलतो? अरे लत्ता पलपलीत तलायताय. मग आता तिथल करायला लागल आणि त्या तिथलं ना मावती बसली तर कशी देत. अरे हे बोबड्या, हा? अरे हा चिक्कल बिक्कल काय करतोय? ए, मावशी पण येणार आहे. श्री चिंतन मित्र परिवार नितेश, अमोल, सचिन, वैभव आणि संदेश संपूर्ण कार्यक्रमासाठी 200 रुपयाचं बक्षीस आलं आहे. त्याचप्रमाणे सचिन जावळे खास राधेच्या भूमिकेसाठी 210 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. तरी मंडळ या सर्वांचं शतशः ऋणी आहे. धन्यवाद. रसिक प्रेक्षकांचा आग्रह खातर नाव घेते. काड्यात काढा पाटण काढा, काड्यात काढा पाटण काढा. गजानन, सचिन आणि नितेश रावांचं नाव घेते. अजून 100 काढा. अरे त्या बघा कवळणी. जमला असाल ना.
झाडाखाली झाडाखाली थोडा वेळ बसून घ्या हा? अरे बाबा 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 अरे तेवढ्या या दौलानी हा हे काय करतो आता मी जातो हा? दादा मागच्या मी गेला होता. आता तू जा जा, जा. हा मी जातो ती येतील आवडतो हा बोलतो आला आला अरे ठेवतो मन हा हा जातो मग जा, मग. आलो तो हा जाऊ जाऊ जा 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 लवकर जा, लवकर जा. जातो हा हा, जा, लवकर जा. हा जातो हॅलो या अगोदर फटका घालून बसली आता माझा ताण झालाय आता मला तू दोन्ही खायला मिळणार हा पण आता आलो तू नाला अगं हे तर माहित आहे अरे मुर्दा हे माहितीये अरे मुर्दा बसिवला मला माहित बोलतोस होय ना अगं थांबते मी माहित नाही माहितीये बोललो माहितीये मेल्या वसाड्या अरे रेड्यावानी तू आणि रेड्याच्या शेणावानी तुझं थोबाड आणि मला माहित बोलतोस होय ना अरे मला सगळं सुंदर बोलतात हा होय काय तू उगाच गुलगुलीत का म्हणतो काय गुलगुलीत अरे गु ग गलगलीत काय बोलतोय अरे दोन मानतात होत गुलगुलीत गैरसमज होय आ! अरे मग अगोदर बोल ना ती तोंडातली सुपारी काढा ती अरे थोपारी नाही माझी देवात तोतली हाय ती तुटली. होय काय? शब्द आहेत ना तोतला निघतात होय काय मग आता जन्मापासून तोतलाय तोतल्या माझी पण ती तुझ्या वळायला लागली बघ अरे पण इथं काय करतोय अरे इथं तुमचा लत्ता पलपलीत करून तुम्हाला हदवा लागोय मेल्या काय बोलतोस काय अरे माहितीये हदवायन अडवायला मग बाई काय हा प्रकार अरे आम्ही बघ केवढ्या जणी आणि तू एकटा कसा बरं अडवणारच मी एकटा ना माझं थैली तिकडं डालीत लपून बसलाय माझ्या अंगाला अगं मी काय म्हणतो माझ्या अंगाला त्याला तरी हात लावलात त्याला तरी हात लावलात त्या तिकडनं थैली घेतील माझं मग हत्यार घेऊन आता धापूक धुपूक कली अरे ते तुझे तिकडे सैनिक आणि तू त्यांचा कोण हे त्यांचा लांड्या काय बोलतोय अरे लांड्या आता तलवार घेऊन असतो तो थुलतीवर बसलेला राजा हा होय काय बोबडाय होय अरे पण हे असं कुठलं राज्य आहे सांग जिथं सैनिक पार्टी लागतात आणि राजा पुढे येतो इथं हे माझं राज्य आहे होय हा इथं मी बोलतो तेच होत होय काय मग राजे तुमची काय सेवा करू आमचे काय ठेवा बिवा तळून होतो मग? तुमचा लत्ता पलपलीत केलाय तुम्हाला फुलं जाता येणार नाही मेल्या वसाड्या काय बोलतोस ते काय बी समजत नाही काय म्हणते होय. समजत नाही मग अरे अरे, असं येते कर, काय? तुमच्यात कोण समजूतदार असेल ना त्याला पाठवून दे जा अरे येते ताई होय तू मला थांबून नाही देत अरे तू काय बोलतोस तेच समजत नाही तर तुला कसं समजून घेऊ जाऊ दे मी काय म्हणता हा मला ना भूत लागले होय तुझ्याकडे काय खायला आहे काय मेला मी मारतच नाही आणला रे हा होय मारलं अरे, आणलं? नाही पण माझ्या पोरींकडे चांगलं दूध दुभत आहे काय म्हणते दे मग अरे मला त्याला द्या घेऊ दूध दुभतं. तयाला मिळणार ए, असं ये मोर ये दादा ये इकडे ये त्याला कोण देते पहिल्या धारेच आहे तिच्याकडे दादा इकडे ये मी जिद्दा जाऊ दे चल आपण जाऊया अलं त्या थकल्या एवढ्या दौल्याने बघितल्या ना आता पटकन मला मिलगी आली मग हा सोड भेटला काय खायला हा दाम भेटला मला इकडनं तिकडनं तगली भेटला आता थांब आता बस झाला आता मी जातो बघ तू जा बघ आता लाज भेटला तुला. बघूया फक्त त्याला दादा मोडला
आता तू कोण आहेस र फाकड्या? अगं फाकडे ना, मी वाकड्या दिसतोय वाकडे असते. हा मग? काय काम काय आहे? आम्ही तुमचा रस्ता प्रतिबंध केलाय. तुम्हाला मथुरे बाजारी जाता येणार नाही. अरे तो पण आला होता मागाशी, हेच बोलत होतो. अरे पण हा आदेश कोणाचा आहे? हा देश कृष्णदेवांचा आहे. होय काय? मग मग असं कर, तुमच्या देवाना पाठव, आम्ही थांबतो. चालतो. हा मावशे, होय. पण तू माझ्या होणाऱ्या बायकोला घेऊन फिरतेस बा. कोण रे? अरे मेल्या वसाड्या, डोलला दिसतंय ना? डोलला दिसतंय ना? लग्न झालंय तिचं. लग्न झाला मग? काल माझ्यासोबत होणार होता, आज दुसरी सोबतच तू पण बघ यांच्यातली खाली बस. वसाड्या, माझ्या पोरींची छेड काढू नको. आता जातोस इथनं का देव एक बुक्कीट टेंगून. अगं हे म्हातारे, ऐकलं म्हणजे काय पण बोलशील? होय. खाली बसते का खाली आता कशा गवलीनी सगळ्या बसल्या, त्या माझ्या दोस्तांना जाऊन सांगतो, अरे बोबड्या कसं बसवल्या. अरे गड्यानो, गवळण तर बसल्या. चला आपण ही बातमी कृष्णदेवाला सांगूया. चला लवकर. चला हॅलो हॅलो. हे गेलं. चला माटूसला. चला सवंगड्यांना दिलेली कामगिरी चांगली पार पाडलेली दिसते. आताच गवळणींशी संवाद साधून त्यांना गोकुळात माघारी पाठवलं पाहिजे. अगं ये राधे, अशी उभी राहा. कोण आपण? मी श्रीकृष्ण भगवान. श्रीकृष्ण भगवान असे नसतात. मग राधे कसे असतात? पायी पद्मा, बेंबी हिरा, मस्तकी तुरा आणि कटेवरी हात ठेवून विठ्ठल विठ्ठल करत असतात. राधे, देश तसा वेश करावा लागतो. मग सांगा तर आपल्या जन्माच्या कोणा? राधे ऐक तर. हिचा मी हरी वाढलो मी गोकुळ नगरी. राधे सांगितो माझी कहाणी, तू पटवून घे तुझ्या मनी ग राधिके. सांगितो मी तुला, तू ऐकून घे माझ्या या जन्मलीला ग राधिके. सांगितो मी तुला, तू ऐकून घे माझ्या या जन्मलीला. पहिला अवतार मंत्र धरुणी गंगा सुरुवातीला, दुसरा अवतार नागरून पृथ्वी पार वाहिला. तिसऱ्या अवतारी वरावणी पृथ्वी सुळावर सावरली. पेंद्या सुद्धा माझे संगडी खेळती यमुनाती तिथं राधिके. सांगितो मी तुला, तू ऐकून घे माझ्या या जन्मलीला ग राधिके. सांगितो मी तुला, तू ऐकून घे माझ्या या जन्मलीला. चौथा अवतार नरसिंह धरुणी प्रल्हादा रक्षिला. पाचवा अवतार वामन धरुणी
कीर्तन केला भक्तांचा मी कैवारी कृष्णांचा संवार करी राधिके सांगितो मी तुला तू ऐकून घे माझ्या या जन्मलीला राधिके सांगितो मी तुला तू ऐकून घे माझ्या या जन्मलीला राम अवतार सातवा धरून लंका रावण मी वधिला आठवा कृष्ण अवतार दाहलो नंदा घरी मी वाढिलो अशी सांगितू माझी कहाणी राधे पटवून घे तुझ्या मनी अशी सांगितू माझी कहाणी हे पटवून घे तुझ्या मनी राधिके सांगितो मी तुला तू ऐकून घे माझ्या या जन्मलीला राधिके सांगितो मी तुला तू ऐकून घे माझ्या या जन्मलीला वासुदेवकीचा मी हरी वाढलो मी गोकुळ नगरी राधे सांगितो माझी कहाणी तू पटवून घे तुझ्या मनी राधिके सांगितो मी तुला तू ऐकून घे माझ्या या जन्मलीला राधिके सांगितो मी तुला तू ऐकून घे माझ्या या जन्मलीला राधिके सांगितो मी तुला तू ऐकून घे माझ्या या जन्मलीला हे देवा आम्हाला माफ करा आम्ही साऱ्या गवळणी तुम्हाला शरण येतो. गवळणींनो तुम्ही या दया दुधाची विक्री मथुरेस न करता गोकुळात परत जा. ठीक आहे देवा. मी आणि माझा भाऊ बलराम आम्ही त्या उन्मत्त झालेल्या कंस मामाचा समाचार घेण्यासाठी मथुरेस जात आहोत. ठीक आहे देवा. हॅलो हॅलो स्वरूप ठोंबरे पुणे 200 रुपये, वैजंती आंबेकर 200 रुपये, साक्षी शैलेश आगरे 501 रुपये. संपूर्ण कार्यक्रमासाठी त्यांचं भरघोस असं बक्षीस आलंय तर आमचं मंडळ त्यांचं शतशः ऋणी आहे. धन्यवाद. मी तुला आता सोडणार नाही. मातीची धूळ चढून जमसतनी पाठवलाय. सावधो मामा. बरं झालं तुम्ही स्वतः आलात. तुमचीच वाट पाहत होतो. कंस मामा आम्ही तर नेहमी तुमच्या समोरच होतो परंतु तुम्ही आम्हाला ओळखलं नाहीत. आम्ही तुम्हाला वेळोवेळी शरण येण्याचा मार्ग दाखविला. बाबा तुझ्या पापाचा घडा भरला. ही तुझी शेवटची वेळ आहे. सावध हो आणि शरण आहे आम्हाला. या कंसाला शरण यायला सांगतो. या महाबली कंसाला शरण यायला सांगतो. एक वेळ हा कंस मरण पत्करेल पण शरण कधी येणार नाही. असं मग हो मृत्यूसाठी तयार. माझा मृत्यू की तुमच्या दोघांचा मृत्यू. अरे अरे या कंसाचा मृत्यू करण्या ठर. अरे होणार नाही तुमच्यानी. हो तर मग मरणाला तयार. बलरामा सावध हो.